नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात संजय पाटील यांच्या मोहिनी ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे नाजूक नातं. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात संजय पाटील मायखोपकर लिखित नाजूक नातं. जेनिका फर्नांडिस तिचं नाव. रुंद शरीरयष्टी, चौकोनी चेहरा आणि चेहऱ्याला शोभणारं नाक. वयाच्या 60कडे झुकलेली असूनही पांढरे शुभ्र दात. केसांचा स्टेपकट मारल्यामुळे बोनी पद्धतीनं केशरचना. जेनिकाला सगळे प्रेमानं जेनी म्हणत. स्वभावाची शांत, हसतमुख पण परखड मताची. तिच्या स्वभावाशी ज्यांचं जुळलं ते तिचे मित्रमैत्रीण झाले. काहींना तिच्याशी काही जुळवून घेता आलं नाही. पण असं असलं तरी तिची मित्रकंपनी भरपूर होती. तिच्या वाणीतल्या गोडव्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप यावर तिच्या पोस्टला भरपूर कमेंट येत, लाईक येत. मात्र वाजवीपेक्षा जास्त कमेंट करणाऱ्या काही मित्रांना तिने आपल्या फ्रेंड लिस्टमधनं ब्लॉक करून टाकलं होतं. तर ही जेनी फर्नांडिस व्यवसायानं शिक्षिका. वय वर्ष 59. पण स्वतःची शरीर साधना उत्तमरित्या सांभाळून होती. नियमित योगा, रोज संध्याकाळचं पायी चालणं, सायकलिंग, त्यामुळे 40-45ची वाटत होती. तब्येतीने धडधाकट असली, फिट्ट असली तरी वयाच्या 58व्या वर्षी सरकारी नियमानुसार नोकरीतनं सेवानिवृत्त झाली. सर्वांचा निरोप घेताना तिचं मन गहिवरून आलं. डोळ्यात अश्रू होते आणि हृदयात जेसबची आठवण. आज जेसब तिच्याबरोबर नव्हता. त्याची उणीव तिला आज खूप जाणवत होती. 2 वर्षांपूर्वी जेसब पावसाच्या दिवसात बाहेर पडला आणि तो पुन्हा घरी परतलाच नव्हता. त्याचं काय झालंय हे अद्यापपर्यंत समजलेलं नव्हतं. त्याचा अपघात झाला का पाण्यात बुडून गेला काहीही समजलं नाही. पण या जगात तो नाही हे तिच्या नातलगांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचं मन जेसब नाही हे मानायला तयारच नव्हतं. पण हल्ली तिचं विश्व, आपली शाळा आणि आपली 2 मुलं, ॲनी आणि ॲलेश. ॲनी वयाच्या 18व्या वर्षी एका मराठी मुलाबरोबर प्रेमविवाह करून लग्नाच्या बंधनात अडकली होती. तिच्या आईचाही या लग्नाला विरोध नव्हता. रीतीनुसार चर्चमध्ये विवाह सोहळा दोन्हीकडच्या पाहुणे मंडळींच्या आशीर्वादात पार पडला होता. पण ॲलेश मात्र नाराज होता. वयाच्या 25व्या वर्षी त्याचंही लग्न सिसिलियाशी झालं होतं. आज तो 32 वर्षांचा झाला होता, पण आपल्या बायकोशी जमवून घ्यायचं म्हणून संसार करत होता. सिसिलिया मात्र प्रेमळ होती. त्याला हवं नको बघत होती, त्याला काही कमी पडू देत नव्हती. पण तो मात्र आपला जास्तीत जास्त वेळ कामावून आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मित्रपरिवाराबरोबर घालवत होता. हल्ली तर बियर वगैरे पिऊन येत होता. तो असं का वागत होता हे काही समजत नव्हतं. वेड्या मायेपोटी जेनीनं सेवानिवृत्तीनंतर जो पैसा मिळाला त्या पैशातनं आपली आगरीपाडा चाळीतली रूम विकून आलेल्या रकमेत अधिक पैशांची भर टाकत नव्यानं बांधलेल्या इमारतीमध्ये फ्लॅट घेतला आणि तो सुद्धा ॲलेशच्या नावावर. उरला सुरला पैसा त्याच्याच बँक खात्यात भरला. स्वतःकडे बँक बॅलन्स 0. इतकं सगळं असूनही आपल्या बहिणीचं लग्न झालेल्या दिवसापासून ॲलेश नाराज होता. कारण आगरीपाड्यातल्या एका आगरी पोरीवर त्याचं प्रेम होतं. मात्र आईने त्यावेळी तू तिच्याशी लग्न करू नकोस असा सल्ला दिला होता. ती पोर म्हणजे खूप लाडात वाढलेली पैसेवाल्या बापाची पोर होती. आगरीपाड्यात तिच्या बाबांचा खूप मोठा बंगला होता. बाप नगरसेवक होता. आपल्याला न झेपण्यासारखं ते स्थळ होतं असं आईचं म्हणणं होतं. ते त्याला पटलं असावं किंवा नाईलाज म्हणून त्यांनी ते प्रेमप्रकरण तिथेच थांबवत सिसिलियाशी लग्न केलं.
पण आपल्या आंतरजातीय विवाहाला विरोध दर्शवणाऱ्या आईनं आपल्या बहिणीच्या ॲनाच्या आंतरजातीय विवाहाला संमती दिली हे त्याला कुठेतरी खटकत होतं आणि म्हणून तो हल्ली असा वागत होता. आपल्या मुलाच्या असल्या वागण्यामुळे जेनी हल्ली हल्ली मनानं खचत चालली होती. त्यात तिला टीबीची लागण झाली. बरीचभर सगळ्या अंगावर सफेद डाग दिसायला लागले. दृष्टीही थोडीशी अधू व्हायला लागली. म्हणतात ना, एका पाठोपाठ एक संकट येतात. जेनी त्याच परिस्थितीतून जात असताना ॲलेशने जे केलं ते अपेक्षित नव्हतं. तुझ्या आजाराची लागण माझ्या छोट्या मुलांना होईन असं सांगत त्यांनी आईला पुन्हा आपल्या विकलेल्या चाळीच्या रूममध्ये भाड्याने राहायला पाठवलं. आईंचे आजार योग्य उपचारांनी बरे होतील, आज त्यांना खरी गरज असताना बाहेर काढणं चुकीचं आहे असं सुनेनी सिसिलियाने ॲलेशला समजावून सांगितलं, पण व्यर्थ. मग सिसिलिया तिला म्हणाली की आई, तुम्ही चिंता करू नका, मी रोज तुम्हाला जेवण आणून देत जाईन, आपण उपचारही सुरू ठेवू, तुम्ही लवकर बऱ्या व्हाल आणि आपल्या घरी परत याल. जेनीच्या मुखातनं फक्त हुंकार बाहेर पडला. एकुलत्या एका लेकाला आपण वाढवलं, आपल्या संपूर्ण आयुष्यातली जमापुंजी त्याला दिली आणि त्यांनी आज आपल्याला बेघर केलं. दिवस पालटत होते. तिच्या जेवणा खाण्याचं तरी सून बघत होती, पण मुलाबाळांचं संगोपन करण्यात, आपल्या सासूबाईंचा औषधोपचार करण्यात थोडी दिरंगाई व्हायला लागली होती. त्यातच जेनीची जगण्याची इच्छा कमजोर झालेली असल्यामुळे ती औषधंही नीट काम करत नव्हती. आज जेनीला प्रेमाची, आपल्या माणसाची आवश्यकता होती. आज तिला पुन्हा आपल्या नवऱ्याची आठवण यायला लागली. जर तो असता तर त्यांनी नक्कीच आपल्याला असं एकटं सोडलं नसतं. तर दुसरा विचार आला की आपला नवरा असो किंवा स्वतःच्या उदरातनं जन्मलेला मुलगा, सगळेच असे स्वार्थी असतात का? कधी काळी, म्हणजे आपल्या तरुणपणी आपल्या सौंदर्यावर फिदा होणारे, आपल्याला त्यावेळी प्रपोज करणारे आपले मित्र आजच्या परिस्थितीत आपली साथ देतील? हे असे अनेक प्रश्न तिच्या मनात घोंगवायला लागले. तिच्या मोबाईलमध्ये बऱ्याच मित्रांचे नंबर होते. यापूर्वी फोन वगैरे कधी करण्याची वेळ आली नव्हती. कधीतरी मेसेज करून बोलणं होईल. तिच्या आठवणीत तिच्यावर फिदा असणाऱ्या 5 मित्रांपैकी 4 मित्रांना तिने फोन लावण्याचं मनाशी ठरवलं आणि मोबाईलवर तिचा हात फिरायला लागला. हॅलो रॉबर्ट्स, मी जेनी. अरे वा, काय सुखद धक्का दिलास. चक्क या रॉबर्ट्सला इतक्या वर्षांनी फोन केलास तू. वा वा वा, खूप आनंद झाला. कशी आहेस तू, कशी आहेस? बरी नाही आहे रे, एकटी पडली आहे मी. म्हटलं तर शेवटची घटका मोजती असं समज. माणसात राहायची पण खूप इच्छा आहे. तू ये ना मला भेटायला. येतोस? सगळी कर्मकहाणी तिने रॉबर्ट्सला ऐकवली. अरे जेनी, सॉरी सॉरी सॉरी, आलो असतो, पण माझ्या व्यवसायात मी दिवस रात्र इतका व्यस्त असतो ना की माझ्या बायकोला मी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आय एम सॉरी. असं म्हणत रॉबर्टने कॉल कट केला. ती स्वतःशी हसली. हॅलो हॅलो, हां प्रणाद शिंदे ना? अरे मी जेनी. असं म्हणत प्रणादला आपली कर्मकहाणी ऐकवली. अगं तू फोन केलास, खरंच माझ्यासाठी खूप सरप्राईज आहे बरं का जेनी. अगं पण मी नाही तुला भेटायला येऊ शकणार. काय झालं आहे, 2 महिन्यांपूर्वी माझी बदली ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून बँगलोरला झाली आहे. मी बँगलोरमध्ये आहे. आता तूच सांग कसं शक्य आहे ते. नाही रे, नको स्वतःला गिल्टी समजू. तुझ्या भावना समजल्या, हरकत नाही, ठेवते. असं म्हणत तिने फोन ठेवला. पण फोन ठेवता ठेवता तिच्या कानावर पुसटसे अनाउन्समेंटचे शब्द पडले. चर्चगेटहून येणारी बोरिवली धीमी लोकल आज 1 नंबरऐवजी 3 नंबरवर येईल. ही अनाउन्समेंट तिने ऐकली, पण प्रणाद काय म्हणाला? मी बेंगलोरला आहे. म्हणजे हा प्रणाद चक्क मुंबईत असून आपल्याला टाळतोय. असो. हॅलो आलोक, अरे मी जेनी. वाईट वाटलं ग, फार वाईट वाटलं जेनी. तुझ्या पोटच्या पोरांनी तुझी ही केलेली प्रतारणा बघून फार वाईट वाटलं.
पण कसं आहे, इच्छा असूनसुद्धा मी तुला सहकार्य नाही करू शकत. अगं भिवंडीतला माझा ट्रान्सपोर्टचा धंदा फार सपाट झाला आहे. माझं राहतं घर लिलाव झालं आहे. सध्या मीच एखाद्या आश्रितासारखा सासूरवाडीत पोराबाळांसकट राहतोय. अगं चहाचा एक कप माझ्यासाठी महाग झालाय जेनी. अहो किती ढोसणार घशाखाली, तास झाला हेच धंदे करा, तुमच्यासाठी किती वाट बघायची जेवायची. आलोकचाही फोन कट होता होता त्याच्या बायकोचे ते शब्द कानावर पडले होते. हॅलो हॅलो मी जेनी बोलतीये, सौमित्र नाशिक करणारे. काही क्षण कुजबुजण्याचा आवाज झाला. नंतर समोरनं एका स्त्रीचा आवाज आला. हां हॅलो, मी सुनीती बोलतीये, सौमित्रची बायको. हो का, सौमित्र कुठे आहे, मला बोलायचं होतं. काय ना मॅडम, त्यांचं सध्या बिझी शेड्यूल आहे. सरकारी नोकरीतनं सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला राजकारणात आणि त्यातून समाजकारणात इतकं झोकून दिलं आहे स्वतःला, कधी एका ठिकाणी नसतातच होते. आज पहाटे बघा, नाशकात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली ना, तिथे सांत्वन करायला गेलेत. ठीक आहे, जेनीचा फोन आला म्हणून सांगा ताई, ठेवते हो फोन. जेनी म्हणाली, पण फोन कॉल सुरू होता. पलीकडनं आवाज येत होता. अहो घ्या तुमचा मोबाईल. इतक्या वर्षांनी मैत्रिणींनी फोन केला होता तर सुखदुःखाचं बोलायचं की टाळलंत का. मला बाई अवघडल्यासारखं झालं तुम्ही सांगताय तसं बोलताना. अगं काय झालं, काही क्षणांपूर्वी माझा कॉलेजचा मित्र रॉबर्टसन त्याचा फोन आला होता ग मला. वाईट वाटलं तिला रॉबर्ट्सच्या या वागण्याचं. स्वतः मदत करू शकत नव्हता, उलट दुसऱ्या मित्रांनाही आपण तुटलोय याविषयी अगोदरच सांगून मोकळा झाला. त्यामुळे उगाच कटकट नको म्हणून सौमित्रनं आपल्या बायकोला फोन उचलायला लावला. म्हणतात ना, असतील शीतत जमतात भूत. सौंदर्य होतं, तारुण्य होतं तेव्हा हाय हॅलो, नंतर बाय बाय. हातातला मोबाईल तिने अंथरुणावर फेकून दिला. स्वतःलाही बेडवर झोकून दिलं. डोळे मिणमिणत होते. संध्याकाळी जाग आली तेव्हा सूर्य पुरता पश्चिमेकडे झुकून वातावरणात अंधुकसा अंधार पसरायला लागला होता. तिने आजूबाजूला चाचपडलं, मोबाईल हातात घेतला. बऱ्याच दिवसांनी उशिरापर्यंत अशी ती झोपली होती. बेसिनमध्ये तिने चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं. पश्चिमेकडच्या खिडकीजवळ उभं राहून तिने बाहेर बघितलं. चाकरमान्यांची वर्दळ खूप जाणवली. तोच रोजच्या गाड्यांचा कर्णकर्कश आवाज. पण चाळीच्या आवारात असलेलं कैलासपतीचे भव्य वृक्ष, त्याची लाल भडक फुलं मन मोहून टाकत होती. दुपारी आपण केलेले मित्रांना फोन आणि आलेले सगळे अनुभव, जुन्या आठवणी तिला नकोशा वाटल्या. एकेकाळी आपल्याशी रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलणारे मित्र आज टाळत होते. बोलण्याचं सुख मिळत होतं म्हणून बोलणारे हे मित्र. खरंच का मैत्री ही अशी व्यवहारी झाली? काहीतरी मिळावं म्हणून काहीतरी घ्यावं, सगळा स्वार्थपणाचा कळस. आणि त्यावेळी तिच्यासमोर जय केळकरचं चित्र उभं राहिलं. रोखठोक बोलणार, त्याचं आपलं कधी पटलंच नाही. ती त्याला नेहमी म्हणायची, माझ्या पोस्टला कमेंट देऊ नकोस, मी ग्रुपवर तुझ्यासाठी काहीही टाकत नाही आणि तू माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. आणि मग 2-3 दिवसांसाठी ती त्याला ब्लॉकही करायची. मग हा व्हायचा चालू. मला मनवण्यासाठी गोडगोड स्टेटस ठेवायचा. मग ती आणखीन चिडायची. फालतूगिरीनी स्टेटस टाकू शकतोस, पण तुझं हे थांबलं नाही तर तुला ब्लॉक केलंय आणि मग आपल्या कॉलेजच्या ग्रुपमधनं सुद्धा मी बाहेर पाडणार आहे. मग काही दिवस शांत, पण पुन्हा सगळं चालू. मी त्याला कमीत कमी सुप्रभात तरी म्हणावं ही त्याची इच्छा. एकदा तर वेड्यानं राधाकृष्णाचा फोटो मला पाठवला. मला नाही आवडलं. मी तसं स्पष्ट त्याला सांगितलं की मला असले फोटो पाठवायचे नाही. त्यावर तो सालसपणे म्हणाला, आता मी फोटो पाठवून काय अपराध केला माझं मलाच कळत नाही आहे. नको ना गं माझ्या प्रत्येक गोष्टीत चुका काढू. काय हे चुकलं माझं सांग. हे बघ, कळत नकळत तुझं मन दुखावलं गेलं असेल माझ्याकडनं तर मला क्षमा कर. त्यावर मी म्हणाले होते
की वेळ घेऊन पेडगावला जाणं तुला छान जमतं, माझ्याशी कृपया बोलू नको. कदाचित तो खरंही बोलत असावा, त्याच्या मनात काही नसावं असं आत्ता वाटायला लागलंय. अगं, चांगला वाटला म्हणून पाठवला आणि तुझ्याशी बोललो प्रामाणिकपणे, कुठल्याही स्वार्थाशिवाय. त्याचं बोलणंच वेगळं असायचं. मी त्याला किती उलट उद्धट बोलत असे, त्याचा सरळ सरळ अपमान करत असे मी. पण हा मित्र कशापासून बनला होता? कधी त्याला रागच यायचा नाही. उलट वेळोवेळी तो मलाच सॉरी सॉरी म्हणायचा. पण माझ्याशी बोलायला त्याला आवडत असे. मी नाही बोलले त्याच्याशी तर तो बेचैन व्हायचा. मग मलाच राहवत नसे. आणि कधी तो अवघं किंवा चुकीचं वागला नाही. पण त्याची ती जवळीक मला खूप लागली होती. कुठेतरी थांबलं पाहिजे होतं. आमची मैत्री पवित्र होती. पण हीच मैत्री आमच्याच काही मित्रांना खूपत होती. काहींनी तर जयबद्दल माझे कान सुद्धा भरले. मी सुद्धा त्यांच्या बोलण्याच्या चक्रव्यूहात गुरफटले गेले, फसले. जयची कान उघाडणी केली, त्याला दमदाटी केली, त्याच्याशी असलेली मैत्री कायमची तोडली. तोही घाबरलेला असावा, कारण पुन्हा कधी माझ्या संपर्कात आला नाही. पण कालांतरानं एकाकडनं ऐकलं म्हणजे समजलं. तो म्हणाला, जेनीच्या धमकीला नाही घाबरलो, तिचा आदर करतो म्हणून आता अलिप्त राहणं योग्य. आणि त्यानंतर तो बेचैन राहायला लागला. नंतर त्याने ड्रिंक्स घेणं सुरू केलं. पण त्यानंतर मी फारसं या गोष्टीवर लक्ष दिलं नाही. आणि आज तोच जय मला आठवला होता, ज्यांना मी आपलं समजत होते त्यांनी पाठ फिरवल्यानंतर. आज माझा स्वतःवरचा ताबा गेला. जय केळकरशी बोलावंसं वाटलं. हॅलो. मृदू आवाजात ती म्हणाली. मी माझं नाव घेतलं नाही, की त्याचंही नाव उच्चारलं नाही. पण जेनी, जेनी, अगं काय झालंय काय? जेनीच आहेस ना तू? मग तुझ्या आवाजात असं कंपन का? जेनी, तू ठीक आहेस ना जेनी? क्षणभर जेनी गप्प राहिली. आपल्या फक्त हॅलो हॅलो या शब्दांनी आपल्याला यांनी ओळखलं. हो रे जेनीच, पण सॉरी. हां. अरे कमाल आहे तुझी जेनी, सॉरी का म्हणतेस? आज अचानक तुला फोन केला ना, मी तुझ्याशी कशी. अरे जेनी, लक्षात घे, भूतकाळातल्या कटू आठवणी आता काढायच्या नाहीत. हां, पण तुझ्या आवाजावरनं तुझी तब्येत ठीक नसावी असं वाटतंय. तो जेसप तुझ्यावर लक्ष देत नाही का काय? कसं आहेत सर, कसं आहेत? तुझी मुलं बाळं कशी आहेत? तू कशी आहेस? जय, खरंच अजून तू सुधारला नाही आहेस रे. किती बोलतोस? मी कशी आहे ते ऐक आता. जेनीनं सगळी कहाणी त्याला सांगितली. मात्र तू मला मदत कर किंवा भेटायला ये हे सांगण्याची तिला हिंमत नाही झाली. जेनी, जेनी, आत्ता मला तुझा पत्ता दे. पत्ता दे. का ते विचारायचं नाही, दे पत्ता. अरे पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. मग तिचा नाईलाज झाला. आगरी पाड्यातला पत्ता तिला त्याला द्यावाच लागला. त्यांनी फोन कट केला. ती हॅलो हॅलो करत राहिली. तिला जयशी बोलावंसं वाटत होतं. आज बोलली त्यामुळे हायसं वाटलं होतं. जे समाधान इतर 4 मित्रांशी बोलताना तिला मिळालं नव्हतं ते तिला मिळालं होतं. अर्ध्या तासानं दरवाजावरची बेल वाजली. तिने दार उघडलं. दारात टॅक्सी उभी होती आणि तिच्यासमोर जय केळकर उभा होता. तिला आश्चर्याचा धक्का बसला. अरे जय, तू? हो. अरे पण तू ठाण्याला कळव्याला राहतो ना, मग लगेच कसं काय पोचलास इथे? अगं, मुंबईच्या ग्रंथसंग्रहालयात माझं थोडं काम होतं म्हणून आलो होतो आणि तिथून तुझा हा आगरीपाडा अर्ध्या तासाच्या तर अंतरावर आहे. ती मनाशीच म्हणाली. ज्यानं बोलवलं त्यांनी पळवाटा काढल्या आणि अपेक्षा नव्हती तो क्षणात मैत्री जपून पुढ्यात येऊन उभा होता. ये ना रे, आत ये. नाही नाही, आत नाही येणार. क्षणभर ती बावचळली. अरे जेनी, लगेच अशी नर्वस का झालीस? अरे तू आत यायला नाही म्हणालास म्हणून. नाही नाही, तसं नाही ग, तसं नाही. तू हे बघ, तू आहेस तशीच चल माझ्याबरोबर. तू अशी एकटी बंद खोलीत मरून पडलेली मला बघायचं नाही आहे. अरे पण कुठे नेतोयस मला? ते नंतर बघू ग. तू आधी बाहेर पड. जा त्या टॅक्सीत बस. मी कुठल्या आजारानं त्रस्त आहे तुला ठाऊक आहे ना? आहे. पण आता तू निघतीयस का नाही?
जेनी घराचा दरवाजा उडून घराबाहेर पडली. क्षणभर एका जागेवर उभी राहून घराकडे बघत राहिली. फक्त अंगावरच्या कपड्यानिशी ती घरातनं बाहेर पडली होती. जाऊन टॅक्सीत बसली. जय तिला कुठे नेतोय काहीही कल्पना नव्हती, पण आज तोच पूर्वीचा जय तिला जास्त विश्वासू आणि जबाबदार वाटला होता. त्याने तिला साथ दिली होती निस्वार्थपणे. तिने आपली मान मागच्या सीटवर टेकवली. भरधाव वेगानं निघालेल्या टॅक्सीत सुद्धा तिला त्या क्षणी शांत झोप लागली.